राज्य सरकार, केंद्र सरकार सर्व प्रकारच्या माध्यमांचा उपयोग करून सायबर फ्रॉडच्या विरोधात जनजागृती उभी करते आहे. पण दुसरीकडे सायबर फ्रॉड करणारे किंवा ऑनलाईन फ्रॉड करणारे नवनवीन युक्त्या त्या ठिकाणी शोधून काढतात. आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत. कोणालाही त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा चेहरा दाखवून त्याच्याच आवाजात व्हिडिओ कॉल करता येतो आणि तो व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्या माध्यमातनं दिशाभूल करून अकाउंटमधनं पैसे आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी केली जाते. अनेक वेळा डिजिटल अरेस्ट अशा प्रकारचा एक फ्रॉड तयार झालेला आहे की ज्यातनं अनेक लोकांना गंडवलं जातं. लोकांकडनं पिन्स घेतले जातात, लोकांकडनं त्यांचे अकाउंट डिटेल घेतले जातात, त्यांचे अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आधार नंबर घेतले जातात आणि आपणही अनेक वेळा त्याचं व्हेरिफिकेशन करत नाही. पण मला असं वाटतं की आता ही परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील की देर इज नो फ्री लंच. काही मोफत मिळत नाही आणि लॉटरी कधी लागत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण आपल्याला जर एखादा मेसेज आला लॉटरी लागली तर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मलाच का लागली आणि मी अप्लाय न करता का लागली. असा उलटा प्रश्न विचारल्याशिवाय आपण सायबर फ्रॉडमधनं बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट मोफत नाही आहे आणि कुठलीही गोष्ट जी अनैसर्गिक आपल्याला वाटते, आपल्या एखाद्या व्यक्तीचा फोन येतो, आपल्या एखाद्या व्यक्तीकडनं मेसेज येतो, तो रिकन्फर्म करणं. कारण आपल्याला माहिती आहे नंबरही रिरूट करता येतो, तुमच्या नंबरवरून कोणालाही फोन करता येतो. आता मध्यंतरी आपल्या माहितीकरता मी सांगतो की एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि तो व्हिडिओ काय आहे तर मी एका ठिकाणी जे भाषण करत होतो ती पूर्ण इमेज घेतली, एआयनी माझाच आवाज तयार केला आणि एका कुठल्या डॉक्टरनी कुठलं तरी औषध तयार केलंय, ते औषध किती चांगलं आहे हे माझ्या भाषणामध्ये मी सांगतोय, अशा प्रकारचा तो व्हिडिओ प्रसारित केला. तात्काळ आम्ही तो टेकडाऊन केला, त्याच्यावर ॲक्शन घेतली. याच्यामध्ये पकडणं सोपं आहे, हे काही कठीण नाही आहे. योग्य वेळेत जर माहिती